नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रुती प्रमोदराव भोयर तुम्हा सर्वांचं स्वागत करते फिनिक्स अकॅडमी वर्धावरती। तर आपण मागच्या लेक्चरमध्ये आपलं अलंकार कंप्लीट केलं। अलंकाराचे सगळेच प्रकार आपण कव्हर केले आहे। 2 लेक्चरमध्ये झालं होतं आपलं अलंकार आणि ते आपलं अलंकार आता संपलेलं आहे। तर आज आपण काय घेणार आहोत? विरामचिन्ह। विरामचिन्ह म्हणजे काय? ठीक आहे, विरामचिन्हावरती प्रत्येक परीक्षाला एक ना एक मार्क्ससाठी प्रश्न येतो, विचारला जातो। सरळ सेवा असो, राज्यसेवा असो, कंबाईन असो, कुठल्याही याला एक तरी प्रश्न येतो विरामचिन्हावरती। तर तोही एक महत्त्वाचा टॉपिक आहे, तोही आपण आता आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करून घेऊया। तर बघा, विरामचिन्ह, ठीक आहे। तर विरामचिन्ह म्हणजे काय? आधी आपल्याला व्याख्या पाहावी लागेल। मी लिहिते बोर्डवरती, बघा व्याख्या। एक मिनिट। ज्या सांकेतिक चिन्हामुळे वाचताना वाक्यातील विराम किंवा अर्थ समजतो, वाक्यातील अर्थ किंवा विराम समजतो, विराम समजतो, त्यालाच आपण विरामचिन्ह असे म्हणतो। त्यास आपण विरामचिन्ह असे म्हणतो। ठीक आहे। त्यानंतर बघा, दुसऱ्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर वाचत असताना अर्थ लक्षात घेऊन, बघा वाचत असताना अर्थ लक्षात घेऊन आपण थांबतो, या थांबण्यालाच विराम असे म्हणतात। या थांबण्याला विराम घेणे असे म्हणतात। ठीक आहे। तर बघा, विरामचिन्ह व्याख्या बघा। ज्या सांकेतिक चिन्हामुळे वाचताना वाक्यातील अर्थ किंवा विराम समजतो, त्यास आपण विरामचिन्हे असे म्हणतो। दुसऱ्या भाषेमध्ये म्हटलं गेलं तर वाचत असताना अर्थ लक्षात घेऊन आपण थांबतो, या थांबण्याला विराम घेणे असे म्हणतात। ठीक आहे। तर नंतर बघा, विरामचिन्ह ही आपल्या मराठी भाषेला इंग्रजी भाषेकडून मिळालेली एक देणगी आहे। ठीक आहे। आणि सर्वात प्रथम आपल्या मराठीमध्ये जर विरामचिन्हाचा वापर केला असेल तो कोणी केला? तर कोणी केलाय? लाईव्ह आहे की रेकॉर्डेड आहे? हां, ठीक आहे। तर बघा, मेजर कॅन्डी, एक मिनिट। मेजर कॅन्डी, ठीक आहे, यांनी काय केलं? सर्वप्रथम मराठीमध्ये विरामचिन्हाचा वापर केला। यांनी सर्वप्रथम मराठीमध्ये विरामचिन्हाचा वापर केला। वापर केला।
केला. ठीक आहे. दुसरा पॉइंट आपण लिहू, विरामचिन्ह ही इंग्रजी भाषेकडून मराठी भाषेला मिळालेली देणगी आहे. विरामचिन्हे ही इंग्रजी भाषेकडून, एक मिनिट, इंग्रजी भाषेकडून मराठी भाषेला मिळालेली देणगी आहे. देणगी आहे. ठीक आहे. आता बघा, आपण कधी कधी आपला कोणाला प्रश्न विचारतो, आश्चर्य दाखवतो किंवा एखाद्या गोष्टीचा आपल्याला आनंद होतो, तेव्हा आपण कोणत्या चिन्हांचा वापर करतो? विराम चिन्हांचा. आणि ते विराम चिन्ह भिन्न भिन्न वेगवेगळ्या प्रकारचे असतात. बघा, मेजर कॅन्डी यांनी सर्वप्रथम मराठीमध्ये विराम चिन्हांचा वापर केला. हे नाव लक्षात ठेवा, मेजर कॅन्डी. त्यानंतर बघा, विराम चिन्ह ही इंग्रजी भाषेकडून मराठी भाषेला मिळालेली एक देणगी आहे. आपण विराम चिन्ह कोणाकडून घेतली आहे? इंग्रजी भाषेकडून घेतलेली आहे. तर बघा, विराम चिन्हाचे किती प्रकार पडतात? दोन प्रकार पडतात. एक मिनिट, प्रकार लिहून घेऊ आपण. बघा, विराम चिन्हांची, एक मिनिट, विराम चिन्हाचे प्रकार कोणते कोणते आहे? विराम चिन्हाचे प्रकार आहे, एक विराम दर्शवणारा आणि दुसरा अर्थबोध करणारी. विराम दर्शवणारा आणि अर्थबोध करणारी. पहिले विराम दर्शवणारी. ठीक आहे. आणि दुसरी कोणती आहे? दुसरा कोणता प्रकार आहे? अर्थबोध करणारी. अर्थबोध करणारी. ठीक आहे. विराम चिन्हाचे हे दोन प्रकार आहे, एक विराम दर्शवणारी आणि एक अर्थबोध करणारी. आता विराम दर्शवणारी मध्ये कोणती येईल? पूर्णविराम येईल. पूर्णविराम, स्वल्पविराम, त्यानंतर अर्धविराम, ठीक आहे, इत्यादी. अपूर्ण विराम पण येईल. त्यानंतर बघा, अर्थबोध करणारी मध्ये कोणतं येईल? प्रश्नार्थक येईल, उद्गारवाचक येईल, अवतरण चिन्ह येईल. अवतरण चिन्हामध्ये एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, त्यानंतर विकल्पबोधक चिन्ह असते. तर हे सगळे अर्थबोध करणारी मध्ये येतात. ठीक आहे. प्रश्नार्थक चिन्ह, ठीक आहे, चिन्ह. त्यानंतर आहे उद्गार चिन्ह, एक मिनिट, उद्गार चिन्ह, त्यानंतर अवतरण चिन्हे, एकेरी पण आला आणि दुहेरी पण आलं. त्यानंतर येते विकल्प चिन्ह. ठीक आहे, विकल्प चिन्ह. ठीक आहे. बघा, विराम चिन्हाचे प्रकार कोणते आहे? एक विराम दर्शवणारी चिन्हे आहे आणि अर्थबोध करणारी चिन्हे. ठीक आहे, हे दोन प्रकार आहेत. तर विराम दर्शवणारी मध्ये पूर्ण विराम आलं, स्वल्प विराम आलं, अर्धविराम आणि अपूर्ण विराम सुद्धा विराम चिन्ह दर्शवणारी मध्ये येतात. आता अर्थबोध करणारी कोणती आहे? तर प्रश्नार्थक चिन्ह आहे, उद्गार चिन्ह आहे, अवतरण चिन्ह आहे, विकल्प चिन्ह आहे, आणखी संयोग चिन्ह सुद्धा आहे. ठीक आहे, संयोग चिन्ह लिहू आता. संयोग चिन्ह. ठीक आहे. तर हे काय आहे? विराम चिन्हाचे प्रकार आहे. त्यानंतर बघा, आता एक उतारा घेतलाय आपण इथे. काय आहे उतारा? ज्याच्या मुलांनी खून केले, चोरी केली, कित्येकदा मारामाऱ्या केल्या, जेलमध्ये गेला, मोक्कामध्ये पकडला गेला, तो माणूस मला मुलांवर संस्कार घालण्याचे धडे देत होता.
एवढ्या मोठ्या माझ्या दुःखावर तो मिठाचे पाणी शिंपडत होता, काय आहे न्याय हा? ठीक आहे, तर आता हा उतारा दिलाय. इथे आपण कोणत्या विरामचिन्हाचा वापर केलाय का? नाही. तर विरामचिन्हाचा वापर केला नाही म्हणून हे कसं आपल्याला असं सुनं सुनं वाटते. आणि नेमकं वाचताना कुठे थांबायचं, कुठे पॉज घ्यायचा हे आपल्याला कळत आहे का? नाही. म्हणजे जोपर्यंत आपण याच्यामध्ये विरामचिन्हाचा वापर केला नाही आहे तोपर्यंत हे आपल्याला सगळं खाली खाली वाटतंय. म्हणजे ते वाचताना आपण नेमकं कुठे थांबायचं हेच आपल्याला कळत नाहीये. ठीक आहे, तर बघा आपण आता याच्यामध्ये जे चिन्ह येईल ते आता फिल करू म्हणजे भरू. बघा, ज्याच्या मुलांनी खून केले, चोरी केली. आता खून केल्यानंतर काय यायला पाहिजे? कॉमा. ठीक आहे, चोरी केली नंतर कॉमा. गोष्टी सांगत आहे ना, 2-3 गोष्टी एकत्र सांगत आहे. ज्याच्या मुलांनी खून केले, चोरी केली, कित्येकदा मारामाऱ्या केल्या, नंतर पण पुन्हा कॉमा. जेलमध्ये गेला. ठीक आहे, जेलमध्ये गेला, मोक्कामध्ये पकडला गेला. आता बघा मोक्का हा शब्द काय आहे बघा. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच मोक्का. तर या शब्दावर आपल्याला भर द्यायचा आहे. म्हणजे आपण इथे काय वापरू? दुहेरी अवतरण चिन्ह. दुहेरी अवतरण चिन्ह. बघा, ज्याच्या मुलांनी खून केले, चोरी केली, कित्येकदा मारामाऱ्या केल्या, जेलमध्ये गेला. गेल्यानंतर काय करू मग आपण इथे? फुल स्टॉप. मोक्कामध्ये पकडला गेला, त्याच्यानंतर पुन्हा काही इथे फुल स्टॉप. तो माणूस मला मुलांवर संस्कार घालण्याचे धडे देत होता. ठीक आहे, होता म्हणून तर फुल स्टॉप. एवढ्या मोठ्या माझ्या दुःखावर तो मिठाचे पाणी शिंपडत होता. इथे वाक्य पूर्ण झालं म्हणून पूर्ण विराम. काय आहे न्याय हा? इथे काय विचारलंय? प्रश्न विचारतायत म्हणजे तो काय झाला? प्रश्न. काय आहे न्याय हा म्हणजे इथे काय येईल? प्रश्नार्थक चिन्ह येईल. ठीक आहे, बघा, ज्याच्या मुलांनी खून केले, कॉमा म्हणजे स्वल्पविराम, चोरी केली स्वल्पविराम, कित्येकदा मारामारा केला स्वल्पविराम, जेलमध्ये गेला पूर्णविराम, त्यानंतर मोक्कामध्ये पकडला गेला. मोक्कावर इथे याच्यासाठी डबल इन्व्हर्टेड कॉमा दिला आहे म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह दिलं आहे कारण या शब्दावर इथे भर देण्यात आलाय. मोक्का, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा, मोक्का. ठीक आहे, मध्ये पकडला गेला, नंतर फुल स्टॉप, पूर्णविराम. तो माणूस मला मुलांवर संस्कार घालण्याचे धडे देत होता, पूर्णविराम. एवढ्या मोठ्या माझ्या दुःखावर तो मिठाचे पाणी शिंपडत होता, पूर्णविराम. काय आहे न्याय हा? नंतर काय आलं? प्रश्नार्थक चिन्ह आलं. म्हणजे आपण जेव्हा बोलतो किंवा वाचतो नेमकं आपल्याला बोलताना कुठे थांबायचं किंवा वाचताना कुठे थांबायचं, कुठे किती विराम घ्यायचा आहे हे आपल्याला विरामचिन्ह सांगतात. आता हे आपण चिन्ह इथे पूर्ण केलंय, फिल केलाय, त्याच्यामुळे आपल्याला हा जो पॅसेज आहे, हा उतार आहे, हा परिपूर्ण वाटतोय. ठीक आहे, त्यानंतर बघा आता सगळ्यात पहिला आहे पूर्णविराम. ठीक आहे, विराम चिन्हामधला सगळ्यात पहिला आहे पूर्णविराम. तर पूर्णविरामचा वापर केव्हा केला जातो? वापर केव्हा केला जातो? बघा, जेव्हा विधान किंवा वाक्य पूर्ण होते. ठीक आहे, विधान किंवा वाक्य पूर्ण झाल्यास आपण पूर्णविरामचा वापर करतो. त्यानंतर दुसरं काय? शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी आपण पूर्णविरामचा वापर करतो. बघा, विधान किंवा वाक्य पूर्ण झाल्यावर म्हणजेच आता बघा उदाहरणार्थामध्ये आपण घेऊ. मी तिला दररोज भेटायला जातो. मी आता जेवण केले. ठीक आहे, वाक्य पूर्ण झालंय आपलं. त्याच्यानंतर आपण काय वापरतो? पूर्णविराम. वीरा शिंदे. ठीक आहे, एक मिनिट. मी तिला दररोज भेटायला जातो, पूर्णविराम आला आहे कारण की वाक्य पूर्ण झालंय. वि दा सावरकर. वि दा सावरकर यांचं पूर्ण नाव काय? विनायक दामोदर सावरकर. विनायक दामोदर सावरकर. म्हणजे शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी आपण पूर्णविरामचा वापर करतो. याला संक्षेप चिन्ह सुद्धा म्हणते. ठीक आहे, जेव्हा आपण शब्दांचा संक्षेप दाखवतो तेव्हा इथे पूर्णविरामचा वापर होतो. यालाच आपण संक्षेप चिन्ह सुद्धा म्हणतो. शॉर्टमध्ये शॉर्ट फॉर्म लिहितो ना आपण नावाचा तो. तसंच वीरा शिंदे इथे सुद्धा आपण तोच यूज केलाय. तो घरी गेला, इथे वाक्य पूर्ण झालाय म्हणजे वाक्य पूर्ण झाल्यानंतर आपण पूर्णविरामचा वापर करतो. पूर्णविरामलाच आपण संक्षेप चिन्ह सुद्धा म्हणू शकतो. आता कोणत्या कोणत्या पुस्तकामध्ये संक्षेप चिन्ह म्हणून म्हणजे 2 चिन्ह दाखवले त्यांनी, पूर्णविराम आणि संक्षेप चिन्ह. आपण ते एका याच्यामध्येच कव्हर केलं आहे. संक्षेप चिन्ह म्हणजे एखाद्या शब्दाचा जर संक्षेप दाखवायचा असेल तर आपण त्याचा वापर करतो संक्षेप चिन्हाचा. पूर्णविराम आणि संक्षेप चिन्ह एकच आहे, त्याचं साइन जे आहे त्याचं चिन्ह आहे ते एकच आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा अर्धविराम. अर्धविराम कसा असतो? असा, एक डॉट आणि खाली स्वल्पविराम. आता बघा अर्धविरामचा वापर केव्हा केला जातो?
जेव्हा दोन्ही छोटी वाक्ये उभयान्नवी अव्ययांनी जोडली असेल तर आपण अर्धविरामचा वापर करतो. दोन छोटी वाक्ये, वाक्य किती असतात? दोन. दोन छोटी वाक्ये जेव्हा उभयान्नवी अव्ययांनी जोडली असेल तर त्याला अर्धविराम असे म्हणतात. आता बघा उदाहरणार्थामध्ये, आभाळ खूप आहे. ठीक आहे, एक वाक्य. पण पाऊस आलाच नाही, हे पाऊस आलाच नाही दुसरं वाक्य. जेव्हा दोन छोटी वाक्ये उभयान्नवी अव्ययांनी जोडली असेल तर आपण तिथे अर्धविरामचा वापर करतो. कळलं? त्यानंतर गुरुजी आले होते पण विद्यार्थी आलेच नाही. गुरुजी आले होते हे झालं एक वाक्य, विद्यार्थी आले नाही हे झालं दुसरं वाक्य. तर याला जोडण्यासाठी आपण कोणत्या चिन्हाचा वापर केलाय? अर्धविरामचा. गुरुजी आले होते पण विद्यार्थी आले नाही. जाहिरात आली पण पोलीस भरती झालीच नाही. काय वापरेल तिथे चिन्ह? अर्धविराम. जाहिरात आली पण पोलीस भरती झाली नाही म्हणजे काय झालं? तिथे अर्धविराम या चिन्हाचा वापर होतोय. बघा त्यानंतर स्वल्पविराम. स्वल्पविराम म्हणजे याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? कॉमा. ठीक आहे, स्वल्पविराम वापर केव्हा केला जातो? बघा, एकाच जातीचे अनेक शब्द आले तर, एकाच जातीचे, आता समजा आपल्याला भाज्यांची नावं घ्यायचे, बटाटे, कांदा, मिरची, सांबार, एकाच जातीचे जर नावं आले तर या एक एक गोष्टी लिहिताना त्याच्यामध्ये आपल्याला स्वल्पविराम द्यावा लागतो, कॉमा द्यावा लागतो. ठीक आहे, म्हणजे एकाच जातीचे अनेक शब्द आले तर संबोधन दर्शवण्यासाठी, संबोधन म्हणजे हाक मारतो ना आपण, कळा, गण्या इकडे ये, रम्या इकडे ये. ठीक आहे, संबोधन दर्शवण्यासाठी हे की असे यासारख्या शब्दांनी दोन वाक्य जोडताना बघा, आता उदाहरणामध्ये समजेल तुम्हाला. आमच्या घरी भरपूर गाई, म्हशी, कोंबड्या आणि बकऱ्या आहेत, म्हणजे पाळीव प्राणी, एकाच जातीचे पाळीव प्राणी आहे. तर त्यांच्यानंतर आपण इथे काय केलं आहे? स्वल्पविरामचा वापर केला आहे. गाई स्वल्पविराम, म्हशी स्वल्पविराम, कोंबड्या आणि इथे आणीचा वापर करून आपण बकऱ्या लिहिल्या आहेत. ठीक आहे, कोंबड्या बकऱ्या आहेत असं पण लिहू शकत होतो, मध्ये कॉमा पण देऊ शकत होतो आपण. ठीक आहे, नंतर बघा संबोधन दर्शनासाठी गण्या इकडे ये, आपण हाक मारतोय. संबोधन म्हणजे काय? हाक मारणे. गण्या इकडे ये, गण्या इकडे येच्या नंतर आपण गण्याला काय करू? गण्यानंतर कॉमा देऊ म्हणजे स्वल्पविराम देऊ. गण्या इकडे ये, इथे स्वल्पविरामचा वापर होतो. त्याला वाटले की आपण तिथे जायला हवे, त्याच्यानंतर पण आपण स्वल्पविरामचा वापर देऊ शकतो. हे की असे यासारख्या शब्दांनी दोन वाक्य जोडताना आपण स्वल्पविरामचा वापर करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर बघा अपूर्ण विराम. एक मिनिट, त्यानंतर आहे अपूर्ण विराम. वापर केव्हा केला जातो? अपूर्ण विरामचा वापर केव्हा केला जातो? वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास. आता बघा उदाहरणामध्ये, खालील क्रमांकाचे विद्यार्थी पास झाले. ठीक आहे, आता कोणत्या क्रमांकाचे विद्यार्थी पास झाले त्याला आपल्याला काय तपशील द्यावं लागेल. ठीक आहे, 42, 52, 70 व 78 तपशील देतोय म्हणजे इथे अर्धविराम आलाय बघा मध्ये. खालील क्रमांकाच्या विद्यार्थिनी नापास झाल्या आहे. त्याच्यानंतर आपण वापरू अपूर्ण विराम. अपूर्ण विराम, सॉरी इथे अर्धविराम म्हटलं तर अपूर्ण विराम. आणि अपूर्ण विरामानंतर त्यांची नावे सांगू. रश्मी झालं, नेहा झालं, पल्लवी झालं, प्रिया झालं, अशी आपण नावं लिहू. म्हणजे काय आहे? वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास आपण अपूर्ण विरामाचा वापर करतो. ठीक आहे, अर्धविराम असतो असा एक डॉट आणि कॉमा, आणि अपूर्ण विराम कसा असतो? दोन्ही पण डॉट. ठीक आहे, त्यानंतर बघा प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह आता सगळ्यांनाच माहिती आहे. प्रश्नचिन्हाचा वापर केव्हा केला जातो? प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी. एखाद्याला प्रश्न विचारला गेला असेल किंवा प्रश्न विचारत असेल तर प्रश्न विचारताना आपण प्रश्नार्थक चिन्हाचा वापर करतो. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी. दुसरा बघा, एखाद्या माहितीच्या अधिकृततेबद्दल शंका असेल किंवा लेखकाचा मतभेद असेल तर कंसात प्रश्नचिन्ह टाकले जाते. बघा एकदा पुन्हा, एखाद्या माहितीच्या अधिकृततेबद्दल शंका असेल किंवा लेखकाचा मतभेद असेल, शंका किंवा मतभेद असेल तर कंसात प्रश्नचिन्ह टाकले जाते. आता बघा उदाहरणार्थामध्ये, कुठे गेली होतीस तू? प्रश्नार्थक चिन्ह. इथे काय प्रश्न विचारलाय, कुठे गेली होतीस तू? तू माझ्यासाठी काय आणले? प्रश्नार्थक चिन्ह. आपण पुण्याला केव्हा जायचे? सर एमपीएससी ची परीक्षा कधी होणार? ठीक आहे, प्रश्नार्थक चिन्ह, आपण प्रश्न विचारतोय म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह. त्यानंतर या दुसऱ्या मुद्द्याला धरून बघा, हे आमचे विद्वान मित्र
ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये प्रश्नार्थक चिन्ह म्हणाले. ठीक आहे, म्हणजे काय आहे, एखाद्या माहितीच्या अधिकृततेबद्दल शंका किंवा लेखकाच्या मनात जर मतभेद असेल तर कंसात प्रश्नचिन्ह टाकले जाते. आलं लक्षात. त्यानंतर बघा प्रश्नचिन्ह झालं. त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह. आता उद्गारवाचक चिन्ह सगळ्यांनाच माहित आहे, एक्सक्लामेटरी सेंटेन्स इंग्लिशमध्ये. वापर केव्हा केला जातो तर मनातील उत्कट भावना प्रगट झाल्या तर. ठीक आहे, बापरे एवढी मोठी बिल्डिंग, बापरे नंतर काय वापरतो आपण, उद्गारवाचक चिन्ह वापरतो. बापरे केवढी मोठी बिल्डिंग, ठीक आहे, केवढी मोठी इमारत असं म्हणतो ना आपण. तर काय आपण आपल्या तोंडातून ते उत्कट भावना म्हणजे प्रगट झाल्या आहे, अचानकपणे त्या प्रगट झाल्या आहे, म्हणजे काय, उद्गारवाचक चिन्ह. मनातील उत्कट भावना प्रगट झाल्यास तर उद्गारवाचक चिन्हाचा आपण वापर करतो. उदाहरणार्थामध्ये बघा, अरे रे तो नापास झाला. अरे रे रे तो नापास झाला म्हणजे अचानक ते वाक्य निघालंय. ठीक आहे, उत्कट भावना प्रगट झालाय म्हणजे अरे रे नंतर आपण काय वापरलाय, उद्गारवाचक चिन्ह. त्यानंतर बघा, अबबब केवढी उंच इमारत ही. अबबब बापरे पण म्हणू शकतो. साप दिसा, बापरे केवढा मोठा साप हा. बापरे, बापरे नंतर काय आपण उद्गारवाचक चिन्ह वापरतो. अबबब म्हणजेच उद्गारवाचक चिन्ह, केवढी उंच इमारत ही. मनातील उत्कट भावना प्रगट झाल्या तर आपण उद्गारवाचक चिन्हाचा वापर करतो. त्यानंतर बघा अवतरण चिन्ह. आता अवतरण चिन्ह हे दोन प्रकारची असतात. कोणती कोणती, एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. ठीक आहे, तर एकेरी कसं असतं बघा, इथे दिलाय तरी दाखवते, असा उलटा कॉमा एक सरळ कॉमा. आणि दुहेरी कसं असते, दोन उलटे कॉमे आणि दोन सरळ कॉमे म्हणजे दोन स्वल्पविराम. कॉमा म्हणजे स्वल्पविराम. ठीक आहे, आता एकेरी अवतरण चिन्ह बघा, वापर केव्हा केला जातो, एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असल्यास किंवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना. म्हणजे बघा, एखाद्या शब्दावर जर आपल्याला बोलताना वाक्यामध्ये जोर द्यायचा असेल किंवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना आपण एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करतो. त्यानंतर दुहेरी अवतरण चिन्ह बघा, याचे उदाहरण पाहून घेऊ आधी आपण. एकेरी अवतरण चिन्हाचं बघा, आमचे MPSC चे क्लास पुणेरी पॅटर्न मध्ये आहे. पुणेरी पॅटर्न. ठीक आहे, म्हणजे काय, तर हे एका क्लासचं नाव झालंय. आपल्याला त्या क्लासच्या नावावर काय भर द्यायचा आहे, जोर द्यायचा आहे. म्हणजे काय होईल, इथे पुणेरी पॅटर्न हे एकेरी अवतरण चिन्हामध्ये येईल. आमचे MPSC चे क्लास पुणेरी पॅटर्न मध्ये आहे. ठीक आहे, त्यानंतर मी दररोज आईची रसोई या हॉटेलमध्ये जेवायला जातो. तर आईची रसोई हे जे नाव आलंय हॉटेलचं त्याला आपण एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहू. ठीक आहे, कळलं. त्यानंतर बघा दुहेरी अवतरण चिन्ह. दुहेरी अवतरण चिन्ह काय, वापर कधी केला जातो बघा, एखाद्याच्या तोंडातील वाक्य सांगायचे असल्यास. म्हणजे एखादा कोणीतरी आपल्याला काही बोलला, आपण जेव्हा लहान होतो तर आपण घरी सांगत जायचो, आई ते काका मला असे असे म्हणाले. तर त्यांच्या तोंडातून जे वाक्य बाहेर पडलं होतं ते आपण जशास तसं आईला सांगायचो की त्यांनी असं असं म्हटलंय. ठीक आहे, तर बघा एखाद्याच्या तोंडातील वाक्य सांगायचे असल्यास, उदाहरणार्थ गुरुजी म्हणाले की स्वल्पविराम. आता गुरुजी काय म्हणाले, तर गुरुजीच्या तोंडातलं वाक्य आपल्याला जसास तसं तिथे लिहायचं आहे, म्हणजे ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये येईल. गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. म्हणजे इथे गुरुजीच्या तोंडातून निघालेलं वाक्य हे जशास तसं तिथे लिहिलं गेलं आहे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये. ठीक आहे, म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर असा केला जाईल. त्यानंतर बघू संयोग चिन्ह. आता संयोग चिन्ह म्हणजे काय, तर वापर केव्हा केला जातो बघा, दोन शब्द जोडताना संयोग चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरण घेऊ, मुळा मुठा नदीचं. मुळा मुठा कसं लिहिलं जाते बघा, मुळा डॅश मुठा. ठीक आहे, मुळा मुठा लिहिताना आपण हे जे इथे चिन्ह वापरतो ते चिन्ह कोणतं आहे, संयोग चिन्ह आहे. संयोग चिन्ह दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास. आता बघा आपण एका पेजवरती लिहत असतो. ठीक आहे, पेजवरती लिहिल्यानंतर एखादा शब्द जर आपल्याला मावत नसेल, शेवटी जर मावत नसेल लाईनमध्ये, तर तिथे आपण अशी डॅश देतो, आडवी रेष देतो आणि तो उरलेला शब्द खाली लिहितो. ठीक आहे, मी गावाला जात होती पण मला बस मिळाली नाही. ठीक आहे, ली राहिलं आपलं लिहायचं.
मिळा झालं, त्याच्यानंतर तो शब्द अपुरा राहिलाय आपलं, तर डॅश करून आपण ली लिहितो, मिळाली नाही. ठीक आहे, शब्द ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास आपण संयोग चिन्हाचा वापर करतो, किंवा दोन शब्द जोडताना आपण संयोग चिन्हाचा वापर करतो. एक्झाम्पल दिलं मुळा मुठा नदीचं. ठीक आहे, मुळा मुठा लिहिताना मधात डॅश द्यावी लागते, म्हणजेच संयोग चिन्ह द्यावे लागते. आता बघा उदाहरणार्थ प्रेमविवाह, दोन शब्द जोडताना आपण मध्ये संयोग चिन्ह देतो. प्रेमविवाह इथे संयोग चिन्हाचा वापर केला आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण पहा, आज शाळेच्या पटांगणावर मला 10 रुपये सापडले. साप, इथे लाईन कंप्लीट झाली, इथे आपल्याला जागा नाही आहे लिहायला. ठीक आहे, जर लिहायला जागा नसेल, शब्द अपुरा राहिला असेल, तर खालच्या ओळीमध्ये आपण तो शब्द पूर्ण करतो. पण शब्द पूर्ण करताना जो शब्द इथे लिहिला आहे त्याच्यानंतर आपण संयोग चिन्हाचा वापर करतो, आणि संयोग चिन्हाचा वापर केल्यानंतरच उरलेला शब्द हा खालच्या ओळीमध्ये लिहितो. म्हणजे काय, ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास आपण संयोग चिन्हाचा वापर करतो. आज शाळेच्या पटांगणावर मला 10 रुपये सापडले. ठीक आहे, सापडले इथे दिलाय पूर्ण कंसामध्ये, सापडले, तर इथे आपण संयोग चिन्हाचा वापर केलाय. त्यानंतर बघा अपसरण चिन्ह. ठीक आहे, अपसरण चिन्ह म्हणजे काय, तर स्पष्टीकरण चिन्ह म्हणतो आपण. आता संयोग चिन्ह आणि अपसरण चिन्ह मध्ये कोणी कोणी कन्फ्यूज होते, पण संयोग चिन्ह हे छोटं असते. तिथे पण आदल्या याच्यामध्ये संयोग चिन्ह एवढंच झालं होतं, पण संयोग चिन्ह हे छोटं असते, पण अपसरण चिन्ह हे थोडं मोठं असते. ठीक आहे, अपसरण चिन्ह थोडं मोठं असते. आता बघा अपसरण चिन्हाचा वापर केव्हा केला जातो, तर एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण द्यायचे असल्यास आपण संयोग चिन्हाचा वापर करतो. स्पष्टीकरण, एक्सप्लेनेशन जर द्यायचं असेल तर संयोग चिन्ह आपलं अपसरण चिन्हाचा आपण वापर करतो. बोलताना विचार मालिका तुटल्यास, बोलता बोलता जर आपली विचार मालिका तुटली असेल तर आपण अपसरण चिन्हाचा वापर करतो. त्यानंतर बघा उदाहरणामध्ये बघा, मी तिथे गेलो पण. ठीक आहे, आता त्याच्यानंतर आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं आहे. मी तिथे गेलो पण नक्की काय काय झालं तिथे, त्या काकू आल्या नव्हत्या, त्या काकूची कामं व्हायची होती, तर आपण त्याच्यानंतर आपण स्पष्टीकरण देऊन राहिलोय. ठीक आहे, एक्सप्लेनेशन देऊन राहिलोय, त्या वाक्याचं आपण एक्सप्लेनेशन देऊन राहिलो आहे, म्हणून इथे काय आलंय, अपसरण चिन्ह आलेलं आहे. मी तिथे गेलो पण नक्की काय झालं, स्पष्टीकरण देत आहोत, म्हणजे एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण द्यायचे असल्यास अपसरण चिन्हाचा वापर केला जातो. त्यानंतर बघा तो मुलगा. ठीक आहे, बोलताना विचार मालिका तुटल्यास, जर बोलताना विचार मालिका तुटली असेल तर आपण अपसरण चिन्हाचा वापर करतो. तो मुलगा ज्याने बक्षीस मिळवले, त्यानंतर पुन्हा अपसरण चिन्ह, आपल्या शाळेत आहे. तो मुलगा ज्याने बक्षीस मिळवले आपल्या शाळेत आहे. तो मुलगा ज्याने बक्षीस मिळवले तो आपल्या शाळेत आहे. तो आपल्या शाळेत आहे. बोलताना विचार मालिका तुटल्यास आपण अपसरण चिन्हाचा वापर करतो. त्यानंतर बघा उत्तर, वरती प्रश्न दिलेला असते आणि आपण खाली उत्तर लिहितो. उत्तर लिहिल्यानंतर आपण खाली मध्ये डॅश देतो, उत्तरच्या नंतर डॅश देतो, म्हणजे ते कोणतं झालं, अपसरण चिन्ह झालं. त्यानंतर प्रयोग क्रमांक. आता बघा प्रॅक्टिकल करावे लागायचे आपल्याला, प्रयोग करायचो आपण, तर त्याच्यानंतर आपण लिहायचो प्रयोग क्रमांक, डॉट देऊन डॅश देऊन पुन्हा क्रमांक लिहायचो, म्हणजे इथे सुद्धा अपसरण चिन्हाचा वापर केलेला आहे. त्यानंतर बघा विकल्प. विकल्प म्हणजे दोन सारख्या गोष्टी दाखवायच्या असेल तर आपण विकल्प बोधक चिन्हाचा वापर करतो. विकल्प कसा असतो असं. ठीक आहे, विकल्प बघा उदाहरणार्थामध्ये बघा उद्देश आणि कर्ता. आता बघा कर्तालाच आपण उद्देश म्हणतो, उद्देशलाच आपण कर्ता म्हणतो, तर दोन्ही एकच आहे, पण त्याला विकल्प म्हणून हा शब्द उद्देशला आपण कर्ता लिहिलाय, विकल्प म्हणून लिहिलाय, म्हणून त्या दोघांच्या मध्ये विकल्प बोधक चिन्ह येईल. बघा दुसरा आहे विधेय आणि क्रियापद. विधेय आणि क्रियापद सुद्धा एक आहे. विधेयकालाच क्रियापद म्हणतात, क्रियापदालाच विधेयक म्हणतात, म्हणून त्यांच्यामध्ये विकल्प चिन्ह आलेलं आहे, कारण हे दोन्ही एकच आहे, दोन सारख्या गोष्टी दाखविण्यासाठी. विद्यार्थ्याने आई वडिलांना ही माहिती देणे महत्वाचे आहे. आई वडिलांनंतर आई किंवा वडील, आई म्हणजे कोणालाही एकाला सांगता येते, आई किंवा वडील, म्हणजेच आई वडिलांना, किंवा पालक असं लिहू शकतो आपण, पालक किंवा वडिलांना. वडिलांना इथे सुद्धा म्हणजे तुम्ही पालकापैकी एक तर वडिलांनाही बोलू शकता किंवा आईलाही बोलू शकता. ठीक आहे, पालक म्हटलंय तिथे, म्हणजे इथे काय विकल्प चिन्हाचा वापर केला जाईल. कळलं. त्यानंतर बघा गोल कंस. ठीक आहे, गोल कंस आपण कधी वापरतो, एखादी गोष्ट मुख्य मुद्द्यात घालायची असेल पण सांगणे आवश्यक असेल तेव्हा गोल कंसात
सॉरी इथे नसेल आहे हा, एक मिनिट. एखादी गोष्ट मुख्य मुद्द्यात घालायची नसेल पण सांगणे आवश्यक असेल तेव्हा गोल कंसात ती माहिती टाकली जाते. म्हणजे आपल्याला मुख्य मुद्द्यामध्ये ती घालायची नाहीये पण ती गोष्ट सांगणे आवश्यक आहे. ठीक आहे, म्हणजे काय उदाहरणार्थामध्ये घेऊ. काही विद्यार्थ्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने म्हणजेच परिस्थिती गरीब असल्या कारणाने कंसामध्ये ही आपल्याला सांगणं महत्वाचं होतं पण म्हणून आपण मुख्य मुद्द्यात सांगितलं नाही पण आपण आपल्याला ते सांगणं आवश्यक असल्यामुळे आपण ते गोल कंसामध्ये लिहिलं. काही विद्यार्थ्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने म्हणजेच परिस्थिती गरीब असल्या कारणाने ते अभ्यासिका लावू शकले नाही. ठीक आहे, सांगणं महत्वाचं होतं पण मुख्य मुद्द्यात टाकायचं नव्हतं म्हणून आपण ते गोल कंसात लिहिलं आहे. ठीक आहे, परिस्थिती गरीब असल्या कारणाने म्हणजे आपण इथे गोल कंसाचा वापर केलेला आहे. त्यानंतर बघा लोपचिन्ह. आता लोपचिन्ह कशाला म्हणतात, वापर केव्हा केला जातो, एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असेल तर. ठीक आहे, एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असेल तर लोपचिन्हाचा वापर करतात. बघा एखादा मुद्दा आपल्या मध्येच तोडायचा असेल, ठीक आहे, एखाद्या मुलं बघा बोलता बोलता एखादी शिवी टाकतात, मध्ये शिवी देतात, एखादं वाक्य बोलताना किंवा मित्राशी बोलताना एखादी शिवी बोलतात तर ती शिवी जर आपल्याला टाकायची नसेल तर आपण डॉट 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 असं करतो. ठीक आहे, साधारण सगळ्यांना समजण्यासारखं उदाहरण आहे. आयुष्य डॉट 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 डॉट. ठीक आहे, म्हणजे काय लोपचिन्ह आहे. आयुष्य एक सुंदर कलाकृती, लोपचिन्ह. आज विचार करताना जाणवलं, पुन्हा लोपचिन्ह. ठीक आहे, आयुष्य एक सुंदर कलाकृती, आज विचार करताना जाणवतं. म्हणजे बघा एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचं असेल तर आपण लोपचिन्हाचा वापर करतो. बघा मला पाहिजे होते पण नंतर सुद्धा आपण इथे लोपचिन्हाचा वापर केलाय. त्याच्यानंतर आपण काहीतरी बोलणार आहोत. ठीक आहे, म्हणजे मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचं असेल तर आपण लोपचिन्हाचा वापर करतो. त्यानंतर बघा एकेरी दंड आणि दुहेरी दंड. एकेरी दंड कसा असतो, सिंगल लाईन, सिंगल उभी लाईन. आणि दुहेरी दंड कसा असतो, दोन उभ्या लाईन, दोन उभ्या लाईनी. ठीक आहे, आता बघा वापर केव्हा केला जातो. हे चिन्ह आपल्याला जुन्या मराठी साहित्यात वापरलेले आढळते. तुम्ही आता अभंग श्लोक वगैरे पाहिले असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये एकेरी दंड आणि दुहेरी दंड यांचा वापर केलेला दिसलेला असेल. हे चिन्ह आपल्याला जुन्या मराठी साहित्यात वापरलेले आढळते, अभंग असो किंवा श्लोक असो. ठीक आहे, सामान्यतः रचनेला एक एक चरण पूर्ण झाल्यावर म्हणजे एक एक चरण पूर्ण झाल्यावर एकेरी दंड तर 4 चरण पूर्ण झाल्यावर दुहेरी दंड वापरला जातो. एक एक चरण पूर्ण झाल्यावर एकेरी दंड तर 4 चरण पूर्ण झाल्यावर दुहेरी दंड दिला जातो. बघा आता विश्वात्मक एक देवे म्हणजे इथे काय केलंय, एकेरी दंड दिला आहे. त्यानंतर एने वाग्य ते तोषावे, त्याच्यानंतर पुन्हा एकेरी दंड दिला आहे. तोषोनी मज द्यावे एकेरी दंड पसायदान हे, पसायदान म्हणजे चौथ्या लाईनला आपण दुहेरी दंड घेतलाय, चौथ्या लाईनला दुहेरी दंड घेतलाय. कळलं, अभंग असो श्लोक असो अशांना आपण एकेरी दंड आणि दुहेरी दंडाचा वापर करतो. तर बघा आज आपण एवढे पूर्ण विरामचिन्ह कंप्लीट केले आहे. विरामचिन्ह आता इथे संपलेलं आहे. का कुठे वापरायचे, वापर कधी केला जातो, उदाहरणासहित आपण हे कंप्लीट केलं आहे. विरामचिन्ह आज आपण इथे कंप्लीट केलं आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण दुसरा टॉपिक कंप्लीट करूया. उद्या लेक्चर होणार नाही, परवा लेक्चर होणार आहे. परवा संडे आहे, परवाची सुट्टी आहे तर परवा लेक्चर होणार नाही आणि सोमवारी आपण आता डायरेक्ट लेक्चर घेऊ. ठीक आहे.